तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना आतुरता लागली ती पेडगावच्या मैदानाची. हिंद केसरीचं एक मोठं मैदान आहे आणि मानाचं मैदान आहे, जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. त्यात भरपूर नियम अटी बदले झालेले आहेत आणि सुनील मोरेंनी सांगितल्याप्रमाणे भरपूर नियम पण बदललेले आहेत. आणि आता प्रत्येक गरीब शेतकऱ्याचा पण नंदी उजेडात येईल हीच अपेक्षा आहे त्या मैदानात. कारण का प्रत्येकी एक नंदी आणि एकच चिठ्ठी असं नियोजन झालेलं आहे. तर सगळीकडे आता चर्चा चालू झाली आहे, कोण कोणासोबत पळेल, कोणता नंदी कोणत्या नंदीसोबत पळेल, हा सगळा खेळ पायऱ्यांचा चालू झाला आहे आता. तर आता भरपूर बाईट झाल्या, त्यामध्ये थोडेफार पैरे 100% फिक्सच झालेले आहेत. थोडक्यात म्हणलं तर कोरेगावच्या मैदानात बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि छत्रपती संभाजीनगर जाकीरभाई पठाण यांचा राजा पळाला आणि ती सुंदर अशी जोडी पळाली आणि तिथं गुलालात राहिली आणि हिंद केसरीची मानकरी झाली. आणि परत एकदा आता तीच जोडी आपल्याला पेडगावच्या हिंद केसरी मैदानात परत एकदा आपल्याला ती पुन्हा त्याच जोशाने आणि त्याच उमेदीने पळताना दिसेल. कारण की ती जोडी सुंदर पळते आणि आदत किंग राजा आहे तो मथुर सोबत चांगल्या शिस्तीने पळतोय. कारण का मथुर हा असा नंदी आहे की त्याने आत्तापर्यंत कधीच फाटी सोडली नाही. तर आपल्याला तिथं मथुर आणि राजा ही 100% जोडी पाळताना दिसेल. आणि सगळ्यांना आतुरता आहे ती छत्रपती संभाजीनगरची अजून 2 नंदी, एक आहे सम्राट आणि एक आहे चिमण्या. चिमण्याची विक्रमी विक्री झाली आणि अमित शेठ बाडळे यांनी ती खरेदी केली. त्यानंतर चिमण्या भरपूर ठिकाणी पळाला, 1 नंबरमध्ये राहिला. आता पेडगावचं मैदान, याच्या अगोदर चिमण्या कधी पेडगावच्या मैदानात पळाला नाही किंवा छत्रपती संभाजीनगरचे 3 टॉपचे नंदी असू द्या, राजा, सम्राट, चिमण्या, यापैकी कोणताही नंदी पळाला नव्हता अजूनपर्यंत पेडगावचे हिंद केसरी मैदान. आणि आता शाकीरभाई पठाण त्यांना खूप उत्सुकता लागली की मैदान नक्की कसे होईल किंवा भरपूर त्याची क्रेज पण आहे आणि मैदानात भरपूर ठिकाणी नंदी पण येणार आहेत, लांब लांबून नंदी येणार आहेत. त्यामुळे तिथं त्यांना पहिल्यांदा जाण्याची उत्सुकता लागली. तर चिमण्याचा पायरा त्यांनी दिलेल्या बाईटप्रमाणे बोलले की बिनजोडचे 2 बादशाह आहेत मुंबईत, त्यातला एक तर मथुर बादशाह आहे, तो साहजिकच राजाबरोबर पळणार आहे. आणि दुसरा म्हणजे शक्यतो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि आपल्याला चिमण्या बहुधा पळताना दिसेल पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात. सुंदर अशी जोडी पळेल आणि भुंगाही बिनजोडचा बादशाह आहे मुंबईचा. आणि चिमण्या तर सगळ्यांना ठाऊकच आहे की कसा त्याचा पळ आहे आणि त्या पळाच्या जोरावर परत एकदा तो हिंद केसरी होण्याचा दावेदार पण आहे. आणि त्यानंतर त्यांचा तिसरा घरातला नंदी तो म्हणजे सम्राट. सम्राटचा पैरा अजून काय फिक्स नाही झाला, पण नक्कीच सम्राट पण चांगल्या टॉपच्या नंदीबरोबर आपल्याला पळताना दिसेल. आणि त्यानंतरच जाकीरबाईंनी सांगितलं पण असं की सम्राट दुसऱ्या दिवशी आदत लावून पळताना दिसेल आणि त्यांच्याच घरी एक नवीन वासरू तयार करण्यात आले, तेच आदतला घेऊन सम्राट आणि ते वासरू पळताना दिसेल. त्याबरोबरच सगळ्यांना जी हॅट्रिकची उत्सुकता लागली ती म्हणजे दशम हिंद केसरी बकासूरची. बकासूर सोबत साहजिकच आहे, सगळ्यांना माहिती आहे A1 जोडी घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी आपल्याला परत एकदा हिंद केसरीच्या मैदानात पळताना दिसेल. आणि सगळ्या चाहत्यांना उत्सुकता आहे, कारण का यावर्षी जर 1 नंबर झाला तर हॅट्रिक होईल आणि हॅट्रिक झाली तर भरपूर बक्षिसांचा पण वर्षा होणार आहे. तर नक्कीच मथुरचे मालक राहुलभाई यांनी सांगितल्याप्रमाणे घोटचा सर्जा म्हणजे रॉकेटच, थोडक्यात रॉकेट आणि दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला यावेळेस हिंद केसरीच्या मैदानात पळताना एकत्र दिसतील. आणि त्यानंतर घरनिकेचा राजा 99-50 परत एकदा आजारानंतर परत एकदा त्याने बाउन्स बॅक केलेला आहे आणि चित्र्यासोबत पळून त्याने 1 नंबर सुद्धा केला. तर आपल्याला घरनिकेचा राजा छत्रपती संभाजीनगरचा देवासोबत आपल्याला पळताना दिसेल हिंद केसरीच्या मैदानात. त्यानंतर चित्र्या, शनी शिंगणापूरचा चित्र्या जो घरनिकेच्या राजासोबत पळून 1 नंबर केला, तो चित्र्या आपल्याला नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत पळताना दिसेल. तसेच आपल्याला निंबाळकर सरांचा सर्जा वेगाचा शेवट, पंचम हिंद केसरी सर्जा बहुधा त्यांची घरचीच गाडी पळताना दिसेल, घरचा साज पळवण्याचा थोडक्यात निर्णय होईल. बावऱ्या आणि सर्जा एकत्र पळताना आपल्याला दिसतील. तर असे भरपूर नंदी आहेत
आणि टिटवी सुद्धा आपल्याला पळताना दिसेल. टिटवी कर्जत इस्लामपूरच्या साईडला आपल्याला गजासोबत पळताना दिसेल. अजून फिक्स पैरे आपल्याला समजले की अजून आपण तुम्हाला नवीन नवीन अपडेट देतो. तर या 100% अपडेट संभाव्य आहे. तर आपल्याला अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.